तुळजापूर तालुक्यातील खोताची वाडी येथे रेशन माल वाटपा संदर्भात ग्रामसभेचे आयोजन। गावातच राशन माल वाटप व्हावा अशी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मागणी। तुळजापूर तालुक्यातील खोताची वाडी येथे गेल्या काही महिन्यापासून राशनच वाटप केले नसल्याने गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे। काल दिनांक 19/7/2017 रोजी रात्री ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकाच्या उपस्थितीत तात्काळ ग्रामसभा आयोजित करण्यात आली। सदर ग्रामसभेत गावातच राशन माल वाटप व्हावा या मुद्द्यासंबंधी चर्चा करण्यात आली। खोताची वाडी व सरडेवाडी ही गट ग्रामपंचायत असल्याने दोन्ही गावासाठी येणारा राशन माल सरडेवाडीतच स्टॉक केला जात आहे। दोन्ही गावासाठी जितेंद्र सरडे हा एकच राशन विक्रेता आहे। सर्वच माल सरडेवाडीतच स्टॉक केला जात असून खोताची वाडी या गावाचा पण राशन माल सरडेवाडीतच वाटप करणार असल्याचे सदर राशन विक्रेत्यांनी सांगितले। पण खोताची वाडी येथील सर्वच गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की संपूर्ण खोताची वाडी गावचे ग्रामस्थ सरडेवाडीहून राशन माल आणू शकत नाहीत। खोताची वाडी गावात एकूण 84 राशन कार्ड धारक आहेत व सरडेवाडीपेक्षाही खोताची वाडी गावचे राशन धारक जास्त असताना खोताची वाडी या गावात राशन वाटप केले जात नाही। सदर राशन विक्रेत्याने खोताची वाडी गावाचा राशन माल त्यांच्याच गावात वाटप करावा, अन्यथा राशन दुकान आमच्या गावाला देण्यात यावे अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या आहेत। जितेंद्र विठ्ठल सरडे हा जे रेशन कार्ड ती नावं नाही ती तो काय करतो 1000 घे 2000 घे करून मी तुम्हाला रेशन कार्ड काढून आणून देतो म्हणून हे गावातल्या जवळजवळ 10 जणांची फसवणूक त्याने केलेली आहे। आणि ते काय कुठला तहसीलदार गेला का कलेक्टर गेला एवढी ती फसवणूक करतो आणि अशा प्रकारे आमच्या गावाची लूट करतो करताना त्याच्याबद्दल तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्याचं काय तर विचारपूस त्यांनी केली पाहिजे। म्हणजे आमची तहसीलदार साहेबांना विनंती आहे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अतिरिक्त म्हणजे 2000 घ्या कुठं 3000 घे तुझं लाल कार्ड आहे तुझं पिवळं कार्ड करून देतो अशा प्रकारे तो पैसे घेतो घेताना आणि कोणाचं काही कार्ड काढून दिलेलं नाही ना काय केलेलं नाही ना काय नाही। आणि आता ही 1 रुपया किलो जी त्यानं भाव जे घेत होता घेताना ही स्वाईप मशीन जी आली त्यावेळेस आम्हाला त्या मशीन मधून जी बिल जे आलं त्यावेळेस आम्हाला कळालं की बाबा हा माणूस आम्हाला फसवतो आणि जवळजवळ 25 वर्षापासून हे आमच्याकडून 1 रुपया 2 रुपये त्याच्या मागडला भाव जो कसा वेगळा होता ती आम्हाला काय माहिती नाही। जसं त्यानं पैसे मागल तसं आमच्या जनतेने दिलेला आहे एवढं माझी अपेक्षा आहे। त्याला सजा व्हावी होताना आता काय महिला अशा आहेत त्यांच्या घरात गडी माणसं नाही ती लेकरं बाळ लहान नाही ती त्या महिलांनी जाऊन सरडेवाडीहून रेशन आणायचं कसं वाटप करायची कशी आतापर्यंत हिथं वाटलंय। मग किलो महाग रुपया त्यांना आगाव घ्यायला म्हणून आम्ही तक्रार घातली पोराबाळांनी आतापर्यंत कुणाला माहिती नव्हतं आता माहिती झालं। मग ह्या लेकरा बाळाने आता म्हणली पैसे आपले जास्त आले म्हणून तक्रार घातली त्याला कार्डा मग 10 रुपये आगाव देता म्हणलं तुझं येण्या जाण्याचं भाडं तरी म्हणलं आता मी इथं नाही रेशन वाटप करणार तुम्ही सरडेवाडीला येऊन न्या। मग म्हातारी कोतारी माणसं कशी जाऊन आणायची कशी करायची रेशन त्यांनी। आता तुमचं म्हणणं काय? आमच्या गावात मिळतं आम्हाला रेशन मिळालं पाहिजे आमच्या गावातच रेशन वाटप झालं पाहिजे। रॉकेल पण आमच्या गावाला इकडे वेगळंच द्या सरडेवाडीला पण वेगळंच द्या दोन्हीकडे गावाला रेशन काय राखेल सुद्धा वाटप होईल जेणेकरून तुमची सोय होईल। हा तर तुमचं म्हणणं काय नेमकं? महिन्याला साखर पहिली 2 किलो देत होते आता 1 किलो द्यायची कवा देत बी नाही साखर। हा ठीक आहे का देत नाही ती? बरं तुम्ही या संबंधी त्याच्याकडे विचारणा केली का बरं देत म्हणून? मग आलीच नाही म्हणते ती साखर आलीच नाही मग आज पुन्हा कशी येते साखर 1 बारीला येत नाही 1 बारीला येते आणि पहिली 2 किलो होती आता 1 किलो आहे कार्डाला। आणि गहू आणि तांदूळ संबंधी काय म्हणतात तुमचं? ते आम्हाला पाहिजे इथंच पाहिजे ना? आम्हाला जाणं होत नाही तिथं सरडेवाडीला आमचं पहिलं होतं तसंच द्यायला पाहिजे। त्यांनी समस्या या ठिकाणी अडचण सांगितली की प्रत्येक किलो मागे 1 रुपया जास्त घेतला जातो तर ही कधी विचारणा केली का तुम्ही त्याच्याकडे? हो भरपूर त्याला की तो काय म्हणतो रेशन दुकान मेन सरडेवाडीला आहे तिथनं तुमच्या गावाला आणण्यासाठी मला भाडं लागतंय ती मला परवडत नाही त्याच्यामुळे मी 1 किलो मागे 1 रुपया जास्त घेतो नसलं तर मला रेशन परवडत नाही। म्हणजे हा प्रकार कधीपासून चालू आहे? हा प्रकार पहिल्यापासून चालू आता 10 वर्ष होत आले असतील। भरपूर होऊन गेल्यानं लग्न होऊन 5-5, 6-6 वर्ष झाली तरी त्यांना माल देत नाही। म्हणजे नवीन जर जे कोण लग्न होऊन आलेल्या मुली आहेत त्याला त्यांचं नाव निघतं रेशनच्या यादीवरच लागते पण मालच त्याचा मिळत नाही। एकंदरीत गावाला कसलं सहकार्य नाही त्या रेशनवाल्या आणि जी बाहेर गावाला राहते का त्यांचा माल रेशनवाला बाहेर नेऊन निघतो ती पण त्याच्या नातेवाईकाला मिळावा आणि त्यानं ते एकाएकी सगळी बंद करण्यात त्याच्यावर पोलीस काय ती कारवाई सगळ्यांनी मिळून करावी। आणि जी बाहेर गावी राहते त्याचा माल त्यानं म्हणजे सगळ्या कोण असेल त्यांना ते द्यावा।
म्हणजे इथून बाहेरगावी राहण्याची बाहेरगावी राहण्याची संख्या भरपूर आहे आणि ती काय करते बाहेरगावच्या माल उचलते आणि तिकडे तिकडे पार्सल करते. ती पण मिळायला पाहिजे. मला 2-3 वेळेस मामा माझे सातारला राहतात, मी 2-3 वेळेस त्याला माल मागितला, चक्क मला देतच ना मला तुला काय करायचं ती कर, पण असं म्हणजे दम देते जरा डिलिंग करते असं त्याच्याबद्दल बी जरा काय तर त्याला हे केलं पाहिजे. नक्कीच म्हणजे ज्या सगळ्या समस्या त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या गावाचा माल इथंच मिळाला पाहिजे. आमच्या गावचा माल इथंच मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही आंदोलन उपोषण काही बी करू पुढे. आणि ती 1 रुपया जास्त आहे त्याला ती पण बंद केलं पाहिजे. प्रत्येक किलो मागे 1 रुपया जास्त घेते ती सुद्धा बंद झालं पाहिजे. जर समजा शासनाने तुम्हाला तुमच्या गावामध्ये माल दिला तर त्याची जबाबदारी कोण घेणार वाटलं? जबाबदारी आमची बॉडी घेईल, सगळे गाव घेईल किंवा ग्रामपंचायतची बॉडी घेईल, एखादा बचत गट घेईल. अशी काय तुमची वैयक्तिक तयारी आहे का? हा भरपूर तयारी आहे आमची. आबासाहेब प्रकाश शिर्डेवाडी आणि खोताचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीचा मी सदस्य आहे. तर माझं या रेशन वाटपाच्या बाबतीत एकच म्हणणं आहे की आतापर्यंत त्यानं 6-7 वर्ष झाले रेशन चालवतो. जवळजवळ प्रत्येक एका किलो माग 1 रुपया त्याने घेतो. मान्य आहे, तरी स्वकुशील लोकांनी आतापर्यंत दिलं. पण आता ही जी स्वीप मशीन आली त्यात त्यानं जे काळा बाजार करत होता सगळा उघडा पडला. आणि त्यानं काय करत होता की आतापर्यंत जे 2 रुपये किलो 3 रुपये किलोचा जे माल होता तो शासनानं करून दिलाय, पण यानं आमच्या गावातल्या पण 20-22 बायाकून प्रत्येकी 500 रुपये घेतलं. असा हा रेशन चोर आहे. तर माझी माननीय तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना आम्ही गावकरी दोन्ही गावाचे मिळून एक निवेदन देऊ शकतो की आम्हाला हा रेशन दुकानदार नको आहे. कुणालाही बचत गटाला द्या, तुम्ही ग्रामपंचायतला द्या, ते आम्ही मान्य आहे असं या दोन्ही गावचं म्हणणं आहे. कारण यानं आतापर्यंत जो काळा बाजार केलाय आणि हा काळा बाजार ही स्वीप मशीन आल्यापासून उघडा झाला आहे, त्याच्यामुळं त्याला आता सध्या हा नकोसं वाटायलाय. म्हणून आणि प्रत्येकाचं कुणा जर लग्न झालं असेल, विवाहित असेल तर त्यांचं नाव कमी करण्यासाठी जर एक प्रमाणपत्र येणं जर मागत असेल तर त्याने 3-3, 4-4 दिवस लोकांस भेटी धरतो. म्हणून आमचे दोन्ही गावचं एक कळकळीचं साहेबांना, तहसीलदार साहेबांना, कलेक्टरला, सगळ्याला एक नायब तहसीलदारांना एक विनंती आहे की हा रेशन दुकानदारच नको आहे, तुम्ही बचत गटाला द्या किंवा ग्रामपंचायतला द्या. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्या गावात आम्हाला रेशन मिळावं, राखेल पण आमच्या गावातच इथं मिळावं. खोताचीवाडीला एकूण रेशन कार्ड किती आहे गावामध्ये? 84 रेशन कार्ड आहे ती. सरडेवाडीपेक्षा आमच्या इथं जास्त रेशन कार्ड धारक असल्यामुळं आमच्या गावातच आमचा माल आम्हाला मिळाला पाहिजे. म्हणजे सरडेवाडीचे रेशन स्टॉक कमी आणि खोताचीवाडीचा जास्त आहे, तरी पण माल सरडेवाडीत उतरलाय त्यांनी माल. ते माल आम्हाला इथंच पोच झाला पाहिजे. आम्हाला बायापुरीला तिकडे 4-5 किलोमीटरवर जाऊन म्हाताऱ्या माणसाला माल आणता येणार नाही. आम्हाला त्याचा रिझल्ट 5-7 दिवसात द्यावा. आणि आजची जी ग्रामसभा आहे या ग्रामसभेतलं बी आज आम्ही काय म्हणणं आहे, आम्ही आत्मदान करू तर आमच्या गावातला किंवा आमच्या गावातला बचत गट असू ना आमची ग्रामपंचायत वाटू, पण आमच्या गावातल्या माणसांनीच आपल्या येतं गावात आमच्या खोताच्या वाडीमध्येच रेशन वाटलं पाहिजे. आणि ही जी शेवटच आम्ही रेशन त्यांनी परत नेऊ द्या, 6 महिने लागू द्या, महिना लागू द्या, आम्ही ह्यांनी तहसीलदारांनी जर आम्हाला अवधी देणार आम्ही उद्या त्यांना काय 5-7 दिवसाचा, आणि तर त्या 7 दिवसात जरी नाही आम्हाला काय त्यांचं काय म्हणणं कळालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आणि त्याच्यात आम्ही आत्मदहन बी करू, काय आम्हाला जी पाहिजे ती आम्ही सर्व गावातली मंडळी सर्व लहान थोर आम्ही तिथे जाऊन उपोषणासाठी बसू. आणि तेवढी आम्हाला या 10 दिवसात आमच्या गावातला माणूस असो, ग्रामपंचायत असो, बचत गट असो यांच्या मार्फत आमच्या गावात रेशन दिलं जावं एवढी आमची विनंती. तर एकंदरीत आपण खोताचीवाडी गावचा जो या ठिकाणी रेशन दुकान वाटपाच्या संदर्भात जो समस्या होती त्या संदर्भात आपण मत जाणून घेतलं. तर येथील प्रत्येक नागरिकांचं असं मत आहे की या ठिकाणी आमच्या गावचा जो रेशनचा माल आहे तो आमच्या गावामध्ये मिळाला पाहिजे. गहू व तांदळामागे जो 1 रुपयाचा जो अतिरिक्त या ठिकाणी चार्ज घेतला जात होता तोही कमी व्हायला पाहिजे. आणि जे गावातील जे काही स्त्री मंडळी आहेत किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांना खोताचीवाडीहून या ठिकाणी सरडेवाडीला जाऊन या ठिकाणी माल आणणं अशक्य आहे. तर एकंदरीत या ठिकाणी आपण आढावा घेतला व सगळ्यांची मत जाणून घेतलं तर असे निदर्शनास येते की या गावाचा जो माल आहे तो या गावामध्येच वाटला पाहिजे असं त्यांनी निवेदन व या ठिकाणी पत्राद्वारे या ठिकाणी शासनाला कळवलेलं आहे. आणि यानंतर त्यांनी शासनाने जर पाठपुरावा नाही केला तर थेट उपोषणाचा व आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला आहे. धनराज न्यूज साठी कॅमेरामन रमेश यादव व योगेश कानडेसह विनोद पारगुडे, खोताचीवाडी.